यावेळेला उडवलाय एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर होतो सरळ सीमा पार. येतोय षटकार सूर्या नायडूच्या बॅट मधून. हा आगाज केलाय, मॅचला अंजाम द्यायचा आहे. लक्ष मोठं आहे, प्रयत्न मोठे करावे लागतील. अप्रतिम फटका सजवला गेला सूर्या. यावेळेला समोर पंच केलं, लॉंग ऑफच्या डोक्यावर होणार. चौकार षटकारांच्या आतिषबाजीची गरज आहे. आक्रमक पावित्रा स्वीकारावाच लागेल. परत एकदा अक्रॉस द लाईन येऊन शफल होऊन अशाच बॅटिंगची गरज असेल शिवडी मुंबईकर टीमला. यावेळेला अप्रतिम टायमिंग पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल होता. यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला. वन बॉल मात्र निघून जातोय सरळ सीमारेषा. चौकार. आदित्य दळवी बॉल खाली होते. बॉलवर जायचं की मागे थांबून बॉलला अडवायचं, कॅच पकडायची की 4 धावा रोखायच्या, या डबल माइंड मध्ये आपण पाहायला मिळाले आदित्य दळवी. वन बाउन्स मात्र ओव्हर दी रोप्स हा विश्लेषण. परत एकदा आडव्या बॅटनं काय जबरदस्त फटका. का ये तो मेरे बाय हात का खेल है हे दाखवून दिला सूर्या नायडूने. आपल्याला बघायला मिळतोय. खर्च केल्या. यावेळेला आडव्या बॅटने काय फटका केलाय. फॉलिंग स्वीप. किशी साइड आर्म ऍक्शन बघायला मिळते आणि हा घुटना टेक सिक्सर पाहायला मिळतोय सूर्या. ऍक्शन रिप्ले मध्ये सुद्धा आपण बघू शकता काय एक्झिक्युशन बघायला मिळते. सूर्याच्या बॅट मधून आलेला हा षटकार. रिझवानचा हा बॉल. यावेळेला सूर्या नायडूच्या बॅट मधून आणखीन एक SVPL षटकार. लोअर फुल टॉस होता. पॉपिंग क्रीजचा खोलवर वापर करा पलीकडे सूर्या नायडू ब्रँडेड षटकार. त्याला मात्र खूप चांगलं बॅलन्स केलं. परत एकदा आडव्या बॅटने आणखीन एक दर्जेदार षटकार. चौकार षटकारांची बरसात आता मात्र सुरू झाली आहे. परत एकदा अप्रतिम टायमिंग, अप्रतिम प्लेसमेंट आणि आणखीन एक षटकार. अर्धशतक पूर्ण झाले सूर्याचं. 17 बॉल 53 धावांवरती बॅटिंग करतोय.